नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागामार्फत 2025 मध्ये जाहिरात येणार आहे। आता नुकतंच याचं एक अपडेट आलेलं आहे, ज्याच्यानुसार 905 पदं भरण्यासाठी आता मान्यता मिळालेली आहे। जाहिरात लवकर येणार आहे। तर कोणती पदं असणार आहेत आणि रिक्त जागा किती असणार आहेत, विभागानुसार रिक्त जागा किती असणार आहेत, या सर्वांविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत। आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीने याची आपली बॅच लॉन्च केलेली आहे, जी अत्यंत कमी अशा प्राइस मध्ये असणार आहे। फक्त 999 मध्ये तुम्हाला ही प्राइस बघायला मिळेल आणि 6 सप्टेंबरच्या आधी जर तुम्ही ही बॅच परचेस करत असाल तर 20% सूट देखील मिळू शकते बाप्पा हा कोड यूज करून। तर आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे। तर बघा 26/8/2025 ला बघा आपल्याला हे एक नवीन अपडेट जे आहे तर ते इथं बघायला मिळतं। याच्यानुसार भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबतचं हे पत्र आपल्याला इथं बघायला मिळतं। तर या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मे 2025 पर्यंत इथं रिक्त आकडेवारी दिलेली आहे आणि या आकडेवारी त्यांनी सांगितले की ही सर्व पदं मे 2025 पर्यंत तुम्ही सरळ सेवेच्या माध्यमातून जे आहेत तर ते भरू शकतात। मागच्या IBPS ने घेतली, यावेळी TCS IBPS कोणीही परीक्षा जी आहे तर ते घेऊ शकतो। ओके, तर कुठे किती जागा रिक्त आहेत ते पाहूया। बघा ही जाहिरात विभागानुसारच असते मित्रांनो। बघा पुण्यामध्ये 802 पदं 832 पदं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 75% पदं म्हणजे 624 पदं भरलेली आहेत। 541 पदं ही रिक्त आपल्याला पाहायला मिळतात, भरलेली पद आहेत सॉरी, आणि 83 पदं ही आपल्याला इथे रिक्त बघायला मिळतात। त्याच्यानंतर मुंबईमध्ये 670 पदं आहेत मंजूर, त्याच्यापैकी 244 भरलेले आहेत। 259 पदं म्हणजे मुंबईमध्ये एवढी मोठी प्रमाणात रिक्त पद आहेत। आता याला कारण अशी आहेत मित्रांनो, मागच्या वेळी काहींनी राजीनामा दिला, मी ती न्यूज लगेच ती पुढे घेतोच। नाशिकमध्ये 659, त्याच्यापैकी 370 भरलेत, 124 रिकाम्या। छत्रपती संभाजीनगर 764 आहेत, 363 भरल्या गेला, 210 बाकी आहेत। अमरावती 640 मंजूर आहेत, 363 भरल्या गेल्या, 117 बाकी। नागपूरमध्ये 828 पदं भरली गेलेली आहेत, मंजूर आहेत, 434 पदं भरली गेलेली आहेत आणि 112 पदं रिक्त आहेत। अशी टोटल ऍडिशन केली 905 पदं रिक्त आहेत प्रत्येक विभागात। मुंबई विभागात सगळ्यात जास्त आहे। तर याला कारण असे आहेत मित्रांनो, कारण की भूकर मापकाची जवळपास 700 पदं भरण्याची नुकतीच आपण बातमी पाहिली होती, कारण की 700 लोकांनी राजीनामा दिलेला आहे। मागच्या वेळी ऍड आली होती बघा, 2021 ची ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात जवळपास 1013 पदांसाठी आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यापैकी 700 लोकांनी राजीनामा देऊन टाकलं। आता याला कारण भरपूर आहेत मित्रांनो। आता काहींना कारण पहिलं काय वाटतं माहितीये का, की याची वेतन श्रेणी कमी आहे। याची वेतन श्रेणी लिपिकच्या लेवलची 19,900 ते 63,200। त्यानंतर काय झालं की 2023 मध्ये मोठ्या प्रमाणावर जेईच्या जाहिराती आल्या, जेई सिव्हिलच्या आणि सीईएच्या जाहिराती आल्या आपल्या। मग ते उमेदवार जे नंतर सिलेक्ट झाले वेटिंग लिस्ट मधून किंवा बाकीच्या लिस्ट मधून, तर त्यांनी जेई आणि सीए जॉईन केलं तर ते असतं। त्याच्यासोबतच हा फील्डचा जॉब आहे, काहींना नाही आवडत म्हणून ते काही लोकांनी जॉईन पण नाही केला, म्हणून एवढी 700 पदं आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात। आणि याचा जो सिलेबस आहे ना, तर तो कुठल्याही सरळ सेवेला चालतो। याच्यापैकी बरेच उमेदवार तलाठीला झालेले आहेत, मी पाहिलेत, माझे काही मित्र आहेत ते भूमी अभिलेख अधिकारी होते, ते आता तलाठी म्हणून जॉईनिंग आहेत। तर ते त्या पोरांनी सोडून दिलं, तर अशी 700 पदं पण रिक्त झाली, म्हणून यांना ही जाहिरात काढावी लागते। अन्यथा ही जाहिरात काही या वर्षी येण्याची काही शक्यता नव्हतीच त्यांची, पण मागच्या वेळी एवढी पदांची जाहिरात काढली, 700 लोकांनी राजीनामा देऊन टाकला, तर ते 700 लोकांनी केलंच नाही सिलेक्ट। तर ते महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी या वर्षी ठरवलेले की ही पदं आपण जी आहेत तर ती भरणार आहोत। ओके, मागच्या वेळी भूमी अभिलेख विभागात जे आहेत तर ते कामच होत नाही त्यांचं, कारण की खूप वर्षापासून ऑलरेडी त्यांनी खूप वर्षापासून ती जाहिरात काढली नव्हती। मागे 2021 मध्ये जाहिरात काढली आणि त्याच्यानंतर ते पदं जी आहेत तर ती भरली गेलीच नाहीत। ओके, पुढचं बघा, याच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 लागते। मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष वयाची सूट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता जर पाहिली तर तुमचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचा इथं पाहिजे असतो बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि त्यासोबतच तुम्हाला मराठी 30 टायपिंग आणि इंग्लिश 40 टायपिंग हे पाहिजे असतं। पण काय असतं मित्रांनो, डिप्लोमा असतो, हे टायपिंग कोण करणार आहे, तो काही BA वगैरे नाही। BA च्या उमेदवारांना माहित असतं की आपल्याला कुठं जायचं तर ते टायपिंग करतात, तर यांनी कुठं टायपिंग केली असेल, म्हणून यांना काय केलेलं माहितीये का इथं, की तुम्हाला जरी नसेल ना तर जॉईनिंग झाल्यापासून 2 वर्षाच्या आत तुम्हाला जे आहे तर ते सर्टिफिकेट काढायचं आहे। म्हणजे आता जरी नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। याचा एक्झाम पॅटर्न जर आपण पाहिला ना तर त्याच्यामध्ये बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी। तुम्ही म्हणाल आमचं सिव्हिल वाल्यांचं काही आहे का नाही, काही टॉस, काही सब्जेक्ट वगैरे काही आहे का नाही, फ्लुइड आहे का नाही, काही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, काहीच नाही मित्रांनो। इथं टेक्निकलचं काहीच विचारलं जाणार नाही तुम्हाला,
ओके, मराठीत 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न, 100 प्रश्न 200 गुणांसाठी 120 मिनिटांचा तुम्हाला वेळ मिळणार आहे, 2 तास वेळ मिळेल, कुठेही टेक्निकल नसणार आहे. म्हणून इथं मुलांना जास्त भारी आहे की जे मुलांचं नॉन टेक्निकल चांगले ना त्यांनी याच्यासाठी जबरदस्त फॉर्म भरलाच पाहिजे, कारण की सगळं नॉन टेक्निकलचं आहे. टेक्निकलचा इथं तुमचा काही विषय जो आहे तर तो येत नाही आणि ही तयारी तुम्ही करू शकता. आणि हे संपूर्ण जे 4 विषय आहेत तर या 4 विषयांची दर्जेदार तयारी तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर करून घेण्यास मिळेल. म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती आजच ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकतात. बघा 2023 मध्ये जी सरसेवा झाली होती ना तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त सिलेक्शन जे आहेत तर ते आपणच दिले होते. सर्वात जास्त उमेदवारांना आपणच मार्गदर्शन केलं होतं. तर 2025 मध्ये पण अशीच संधी आहे की योग्य असं मार्गदर्शन घ्या. ज्यांना प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे अशांकडूनच तुम्ही जो आहे तर तो मार्गदर्शन तुमचं घेतलं पाहिजे. तर हे अशा पद्धतीने हे भूमी अभिलेखचं जे आहे तर ते अपडेट होतं. तुम्ही अभ्यासाला लागून द्या, कारण की जाहिरात जी आहे तर ती लवकरच जी आहे तर ती येऊ शकते. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये आता उपलब्ध करून ठेवलेत. बघा बँकिंग साठी पण आता आपले कोर्सेस अवेलेबल आहेत, त्यासोबत MBA आणि लॉ CET, त्यासोबतच नवोदय परीक्षेचे देखील ऑनलाईन क्लासेस आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. या सर्वांचं एकच माध्यम आहे ते म्हणजे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.